सकाळी उठून मुलीला पाहायला जायचं होतं. त्याची सकाळी तयारी चालू होती. दिवाळीचे दिवस सुरू होते. जिकडे तिकडे दीपोत्सव चालू होता. दिवाळीचा झगमगाट होता. काळोखी रात्र असूनसुद्धा जिकडे तिकडे अगदी प्रकाशाचे साम्राज्य पसरलेले होते. मात्र पुष्पाच्या मनात पूर्ण अंधार भरला होता. दिवाळीचं तेज तिच्या चेहऱ्यावर बिलकुलच दिसत नव्हतं. विचारांचं काहूर माजलं होतं. तिला वाटत होतं, नियती असा कुठला खेळ खेळत आहे माझ्यासोबत. एवढ्या वर्षांनी मागे गेलेला माझा वाईट भूतकाळ का का आता माझ्या समोर येऊ पाहतो आहे. काय असेल परमेश्वराच्या मनात, काहीच कळत नव्हते. चिंतेने तिला पूर्ण घेरले होते. सौरभला तर काहीही पडलेलं नव्हतं. वडील जे करतील तेच. त्याला त्याचा शिक्षण करिअर यावरच त्याचं लक्ष होतं. तिला वाटलं त्यालाही समजावून काही फरक पडणार नव्हता. सकाळी उठून त्यांनी तयारी केली आणि निघाले मुलगी पाहायला. हॉटेलजवळ येताच त्यांना 2 महिला व एक तरुण मुलगा येताना दिसला. मुलगीवाले असल्याची सूचना त्यांनी दिली. मुलीवाल्यांकडच्या लोकांनी ओळख करून दिली. 2 महिलांपैकी एक मुलीची काकी व एक मुलीची आत्या होती आणि एक तिचा भाऊ अजय होता. विकासने ही त्यांना ओळख करून दिली. हा माझा मुलगा सौरभ आणि ही माझी पत्नी पुष्पा. दोघांकडच्या लोकांनी एकमेकांना नमस्कार अभिवादन केले. पुष्पाने आजूबाजूला पाहिले. राहुल कुठेच दिसत नव्हता. मनातून तिला थोडं बरं वाटलं आणि मनात विचार आला, राहुल दुसराच तर नाही ना कुणी. पण कसं शक्य आहे, पत्ता तर तोच होता बायोडाटामध्ये. तिच्या मनात विचार चालूच होते. तेवढ्यात केतकीच्या आत्याने पुष्पाला बोलवले. या ताई, माफ करा, भाऊ नाही आला माझा. माझ्या वडिलांची तब्येत अचानक बिघडली. दम्याचा आजार आहे ना त्यांना. आज तर श्वास घेण्यात खूपच त्रास होत होता. म्हणूनच त्यांना थांबावं लागलं. दादाने तुमची माफी मागितली आहे त्यांनी न येण्याबद्दलची. पुष्पाच्या मनात राहुल विषयीच विचार चालू होते. राहुलच्या बहिणीमध्ये आणि त्याच्या मुलगा अजयमध्ये ती राहुलचा चेहरा शोधत होती. ती अचानक भानावर येत बोलली, अरे काही हरकत नाही, असंही आपण फक्त निमित्त आहोत. खरं तर मुलगा आणि मुलगी यांनाच एकमेकांना पसंत करायचं आहे. हो बरोबर, असं म्हणून सगळेच हसत बोलू लागले. राहुलचा मुलगा अजय खूप हँडसम तरुण होता आणि बोलण्यात पण खूप हुशार होता. तो विकाससोबत छान गप्पा मारत होता. सगळे बसून गप्पा गोष्टी करत होते. महिलांच्या पण गप्पा आता रंगल्या होत्या. पाणी पावसावरून राजकारणापर्यंत सगळ्या गप्पा चालू झाल्या. विकासने अजयला विचारले, केव्हापासून दम्याचा त्रास आहे तुझ्या आजोबांना. हा, थंडीच्या मोसममध्ये दमाचा खूप त्रास होतो, अजय बोलला. गेल्या 10 वर्षापासून अंकल. आणि आज तर आजोबांना जास्त दम लागला होता म्हणून पप्पांना थांबावे लागले. विकास म्हणाला, काही हरकत नाही बेटा. त्यांच्या गप्पा चालू असतानाच मुलगी आली. मोकळे केस सोडलेले, आसमानी रंगाची साडी नेसलेली, अगदी चाफेकळीसारखं सुंदर नाक, हसरे डोळे, गोरा रंग, नाजूक गुलाबी ओठ. अगदी आत्मविश्वासपूर्वक ती मुलगी आली व तिने सगळ्यांना नमस्कार केला. अजय बोलला, ही केतकी माझी बहीण. आणि त्याने उठून तिला पुष्पाजवळ बसवले. पुष्पाने केतकीशी स्मित हास्य केले. केतकीनेही स्मित केले. केतकीने जेव्हा रूममध्ये प्रवेश केला तेव्हाच जणू त्या खोलीत सुगंध पसरला असे वाटले. खूप सारी फुलं एक साथ उमलली. तिचं मधुर स्मित पाहून सौरभ अगदी चकितच झाला. केतकी फोटोमध्ये जेवढी सुंदर दिसत होती त्यापेक्षाही आता जास्त सुंदर दिसत होती. तो तिच्याकडे अगदी टक लावून तिचे निरीक्षण करत होता. चेहऱ्यावर त्याचं स्पष्ट समाधान झळकत होतं. पुष्पा त्या 2 बापलेकांकडे चोरून पाहत होती. पुष्पा विकासकडे व सौरभकडे पाहत होती. सौरभ तर केतकीकडे पाहण्यातच मग्न होता. पण विकास मात्र पुष्पाच्या मौनाने थोडा असंतुष्ट होता. विकासने पुष्पाला मुलीसोबत बोलायला सांगितले तसा इशारा केला.
काहीतरी विचारावे म्हणून पुष्पाने विचारलं, तुझं नाव काय बेटा? विकासनेही ऐकताच कपाळावर हात मारून घेतला. पुष्पाला तिची स्वतःची चूक कळली. अरे, मुलीला आपण विचारतो ही आहेत तर काय, जसं शोलेमध्ये धर्मेंद्रने हेमा मालिनीला विचारले होते तसे. केतकी, मुलीने गोड आवाजात उत्तर दिले. केतकीची आत्या म्हणाली, ताई, तुमची तब्येत बरी नाही आहे, तुम्ही थोडा वेळ इथे आराम करा ना. पुष्पाने स्वतःला थांबाळत उत्तर दिले. अरे नाही, ठीक आहे मी. आणि केतकीकडे तोंड करून तिच्याशी बोलू लागली. कुठे जॉबला आहे का बेटी? नाही आंटी, पण प्रयत्न करत आहे मी. केतकीने आत्मविश्वासपूर्वक उत्तर दिले. विकासने सगळ्यांना सांगितले, चला थोडं बाहेर जाऊन येऊ. त्यांचाही हेतू हाच की मुलगा आणि मुलगी एकमेकांशी मोकळेपणाने बोलू शकतील, एकमेकांचे विचार ओळखू शकतील. पुष्पा आणि विकास उठून गेले. हळूहळू एक एक करून सगळेजण उठले. सगळेजण थोडे बाहेर गेलेले होते. पुष्पा आणि विकास टेरेसवर दोघेही थांबले होते. विकासने पुष्पाला विचारले, कशी वाटली मुलगी? पुष्पा म्हणाली, आता सौरभच सांगेल. असं? विकास बोलला. का? तुझ्या डोळ्यांवर पट्टी बांधली होती का? विकास थोडा संतापातच बोलला. तेवढ्यात तिला सौरभ येताना दिसला. तिच्या मनात विचार आला की सौरभने येऊन गळ्यात हात टाकून सांगायला पाहिजे की आई, मला ही मुलगी बिलकुल आवडली नाही. पण कानावर आवाज आला. विकास म्हणाला, पुष्पा, आपल्या सौरभला मुलगी खूप आवडली. तिच्या मनात अगदी धस झालं आणि बघता बघता सगळंच ठरलं. विकासने सोबत अंगठीसुद्धा घेऊन आले होते. सौरभने केतकीला अंगठी घातली. पटापट फोटो काढले गेले. सगळेच खूप खुश होते. सगळे आनंदात पार पडलं. आणि आता शेवटी सगळेजण एकमेकांना दिवाळीच्या शुभेच्छा, शुभकामना देऊ लागले. विकास आणि सौरभच्या चेहऱ्यावर दिवाळीचं तेज पसरलं होतं. घरात सून येणार, आपल्या लाडक्या मुलाला त्याच्या पसंतीची बायको मिळाली, हा आनंद विकासच्या चेहऱ्यावर झळकत होता. आणि सौरभच्या डोळ्यासमोर ही केतकीचा सुंदर चेहरा तरळत होता. सौरभ त्याच्या स्वप्न सुंदरीच्या स्वप्नात आता रंगला होता. दोघंही बापलेक खूप खुश होते. पण पुष्पाच्या मात्र चेहऱ्यावर पूर्ण उदासीनता भरलेली होती. दिवाळीच्या दिवसातही तिच्या हृदयात अंधारच होता. भूतकाळातल्या आठवणीचा अंधार, तिच्या आयुष्यातला मागे गेलेला वाईट काळ तिच्या समोर येऊ पाहत होता. खूप प्रयत्न करूनही तिच्या चेहऱ्यावर समाधानाचं तेज येत नव्हतं. शेवटी विकासला माहीत होतं की तिची तब्येत बरोबर नाही आणि हाच बहाणा तिने राहू दिला. सौरभ सुद्धा त्याच्या नोकरीच्या ठिकाणी लवकर निघून गेला, लग्नासाठी सुट्ट्या काढाव्या लागतील म्हणून. त्याच्या डोळ्यातला आनंद पुष्पाने पाहिला. पुष्पाला भेटल्यानंतर तो खूपच खुश होता. तिला आता तरी काहीच करता येणार नव्हतं. असंच एक दिवस विकास घरी नव्हता. सौरभ तर दिवाळीनंतर लगेच दुसऱ्या दिवशी निघून गेला होता. घरी पुष्पा एकटीच होती. अचानक बेल वाजली. मनात म्हणाली, यावेळेस कोण आला असेल असं म्हणून उठली आणि दार उघडले. दार उघडताच तिने पाहिले, समोर राहुल उभा होता. राहुलला बघताच ती दचकली. जो भूतकाळ समोर येण्याची भीती तिला वाटत होती, तोच भूतकाळ तिच्या समोर आता दत्त म्हणून उभा होता. त्याला पाहून ती आता खूप घाबरली होती. ती पाहतच उभी राहिली. तो एकदम बोलला, मी आत येऊ शकतो का? ती दरवाजामधून एकीकडे झाली व त्याला मध्ये यायला जागा दिली आणि बोलली की हे घरात नाही आहेत. तो आत आला आणि समोरच्या सोफ्यावर बसला. तीही त्याच्यापासून थोड्या अंतरावर बसली. तिने आरोळी मारली, शांता, पाणी आण ग. पण तिला माहिती होतं की शांता थोड्या वेळ अगोदरच भाजी आणायला बाहेर गेलेली होती. तोच पुढे होऊन म्हणाला, नाही, त्याची काही गरज नाही. ती थोडा वेळ तशीच बसून राहिली. काय बोलावे काहीच तिला सुचत नव्हतं.
तिची मनाची स्थिती अगदी चलबिचल झाली होती. का आला असेल हा उगाच, असं म्हणून तिच्या मनात त्याच्याविषयी राग येत होता. ज्या भूतकाळापासून ती दूर पळत होती, ज्याला ती अगोदर पूर्णपणे विसरून गेली होती, ज्याने तिचं आयुष्य पूर्ण हादरून दिलं होतं, तोच भूतकाळ तिच्या समोर आता उभा होता. अशा वेळेस काय करावे काही सुचत नाही. डोकं बधीर झालं होतं. ती उगाचच इकडे तिकडे पाहत बसून होती. तिकडे राहुलकडे थोडी नजर टाकली. राहुल खूप उदास वाटत होता आणि त्याचीही हिंमत होत नव्हती पुष्पाकडे पाहण्याची. तोही असंच इकडं तिकडं पाहत होता. काय करावे, कसे बोलावे, त्यालाही आता काही सुचत नव्हतं असं तिला वाटलं. तिला तर त्याचा संताप होत होता. अजूनही क्रोध त्याच्याविषयी कमी झालेला नव्हता. त्याने सहज विचारलं, विकासजी केव्हा येणार? तिने सहज उत्तर दिले, 6 वाजेपर्यंत. थोडा वेळ अगदी स्मशान शांतता पसरली होती. कोणीही काहीच बोलत नव्हतं. राहुलने बोलायला सुरुवात केली. बघ पुष्पा, त्याच्या तोंडून तिचं नाव ऐकताच तिचा संताप उफाळून आला. तिने त्याचं बोलणं मध्येच तोडत त्याला विचारलं, मिस्टर राहुल, मला माझ्या नावाने हाक मारू नका आणि असं मला एकेरी बोलण्याचा हक्क नाही आहे तुम्हाला. राहुल थोडा वेळ थांबला आणि अजून बोलायला सुरुवात केली. हे बघा, मला माहिती आहे हे लग्न तुम्ही होऊ देणार नाहीत, पण माझ्या चुकीची सजा माझ्या मुलीला देऊ नका. आणि हात जोडून तो तिच्यासमोर उभा राहिला होता. तिने पाहिले, खरंच त्याच्या डोळ्यात पश्चाताप होता, डोळ्यात अश्रू होते. तो बोलू लागला, यात माझ्या मुलीची काही एक चूक नाही आणि माझ्या मुलीला तुमचा मुलगा सौरभ खूप आवडलेला आहे आणि ती खूप खुश आहे. तिला, मला माहीत आहे मी खूप गुन्हेगार आहे तुमचा, मला वाटेल ती सजा द्या वाटल्यास, पण हे लग्न मोडू नका आणि माझ्या मुलीच्या आनंदावर विरजण टाकू नका. तिने पाहिले, अक्षरशः असा हात जोडून डोळ्यात अश्रू आणून तो उभा होता. अतीताच्या विळख्यातून तोही सुटलेला नव्हता. भूतकाळात घडलेल्या गोष्टींच्या पश्चातापाने त्यालाही पुरतं घेरलं होतं. वरती नजर करून पुष्पाकडे पाहण्याची त्याची हिंमतच होत नव्हती. पुष्पाला समजून चुकले होते की राहुल स्वतः घाबरलेला होता. त्याला वाटलं होतं की आपल्या भूतकाळातल्या चुकीमुळे सौरभसारखा चांगला मुलगा त्याच्या हातातून जाऊ नये, म्हणून अंगठी घालण्याच्या फोटोत पुष्पाचा फोटो पाहून तो स्वतः घाबरून गेलेला होता. म्हणूनच काही ना काही कारण सांगून तो पुष्पासमोर येण्याचे टाळत होता. खरंच भूतकाळातली चूक कुठे नडेल सांगता येत नाही. राहुलने विचारसुद्धा केलेला नसेल की आपण केलेली चूक आपल्या मुलीचं आयुष्य बिघडवण्यासाठी आडवीसुद्धा येऊ शकते. त्यावेळेस तर त्याच्याकडनं खूप मोठा गुन्हा घडला होता, पण त्याला पश्चाताप झाला नाही. मात्र आता खूप पश्चाताप होत आहे. म्हणून तो पुष्पाची मनधरणी करू लागला. पुष्पा त्याच्याशी जास्त न बोलता एवढंच सांगून आत गेली की मी त्यांना म्हणजे विकासला फोन लावते, तुम्ही येण्याची बातमी देते. असा बहाणा करून ती आत निघून आली. पुष्पाला घरात येऊन पलंगावर बसून विचार करू लागली की हा चांगला मोका आहे. राहुलला या स्थळाविषयी स्पष्ट नकार देऊन टाकूया. सौरभ आणि केतकीचं लग्न करण्यास नकार द्यावा. एवढंच सांगून टाकावं त्याला की हा संबंध मला मान्य नाही, माझ्या मुलाचं तुझ्या मुलीशी लग्न होणार नाही. ती विचार करू लागली, असं झालं तर आपल्या मनावरचं खूप मोठं ओझं उतरेल. एवढ्या दिवसापासून मानसिक तणाव झेलत आहोत आपण, ते सगळं आत्ताच निवळून जाईल तर किती बरं होईल. माझा संसार, माझं आयुष्य पहिल्यासारखं सुखात होईल. ती पूर्ण विचारात गुंतली होती. पण खरंच एवढं सोपं होतं का ते? सौरभच्या डोळ्यात केतकीविषयी किती आकर्षण तिला दिसलं होतं. केतकीच्या पहिल्यापासून सौरभ खूप आनंदात होता. ती त्याच्या आयुष्यात आल्यापासून सौरभ तर होताच, पण विकास एवढी सुंदर आणि शिकलेली सून आणि चांगलं घराण्याची मुलगी, आपल्या एकुलत्या एका मुलाचा चांगला संबंध जमला, हे पाहून तर त्यांना आनंद द्विगुणित झाला होता.
जर मी या स्थळाला नकार दिला तर दोघं बाप लेकांचे चेहरे उतरतील, त्याच्या आनंदावर विरजण पडेल आणि दुसरे काही नाही. त्यांच्या नजरेत मी दोषी राहील आणि त्यांना उत्तर द्यायला ही माझ्याजवळ काहीच उत्तर नाही. आयुष्यात असेच द्विधा परिस्थिती निर्माण करणारे क्षण येतात. अगदी सगळ्याच दिशेने तोडगा निघतच नाही. इच्छा नसून सगळं स्वीकारावं लागतं. आपलं सगळं काही चांगलं असून सुद्धा अगदी चोरासारखं वावरावं लागतं. काय करावे काही सुचत नाही. नाविलाजाने जे आहे ते स्वीकारावं लागतं. तिने विकासला फोन केला आणि स्वयंपाकाला लागली. असंच एक एक गोष्टी होत गेल्या. साखरपुडा झाला, लग्न ठरले, धामधुमीत लग्न पार पडले. लग्नात सुद्धा तिने काही निमित्ताने राहुलच्या समोर जाण्याचे टाळले. सौरभची लग्नवरात घेऊन सगळेजण गेले, पण तिने गावावरून 80 वर्षाची त्यांची आत्या आली आहे, तिच्याजवळ कोणतरी पाहिजे अशा निमित्ताने ती घरीच थांबली. त्यांच्याजवळ जाण्याची खूप गोष्टी अशा ती टाळत होती. काही ना काही निमित्त पुढे करून लग्न झाल्यापासून तर सून घरात येईपर्यंत तिला खूप मोठ्या दिव्याला सामोरे जावे लागले होते. आणि आता तर सगळंच संपलं होतं. खूप प्रयत्न करूनही तिला स्थळ नाकारता आलं नाही. सून घरात आली. पुष्पाचा सगळा भूतकाळ आता कायमस्वरूपी तिच्या डोळ्यासमोर दिसणार होता. जीवनातल्या फार मोठ्या अग्निपरीक्षेला तिला सामोरं जावं लागणार होतं. लग्न होईपर्यंत आणि सून घरात येईपर्यंत तिने स्वतःला खूप सांभाळलं होतं. आणि आता यापुढे मात्र तिला अजून अग्निपरीक्षेला सामोरे जायची तयारी करावी लागणार होती. तिला वाटलं जीवन जगणं सोपं नसतं. आयुष्यात आपल्यासोबत घडणाऱ्या चांगल्या वाईट गोष्टींचा पाढा गिरवतच आयुष्य ढकलायचं असतं. आयुष्य असतं न उलगडणारं कोडं. गिळावे लागतात दुःखाचेही कडं. कधी कधी बरसतात आनंदाचे ढग. कधी बघावे लागते सरणावरचं मड. कधी अचानक समोर येतात भूतकाळातल्या चुका आणि सगळं आयुष्यच उद्ध्वस्त करून टाकतात. कधी अचानक वाहू लागतात सुखाचे वारे. कधी अवेळीच येतात अंगाला दुःखाचे शहारे. कधी तर संकटांची मालिकाच सुरू होते आणि लांबच असते. जीवन जगणं कधी सोपं नसतं. चांगल्या वाईट गोष्टींना स्वीकारून आयुष्य ढकलायचं असतं. असंच सध्या पुष्पाचं आयुष्यात काहीतरी झालं होतं. लग्न आटोपले. केतकीला घेऊन सौरभ आणि सगळे वराडी मंडळी घरी आले. केतकी घरात आल्याबरोबर सासूच्या पाया पडली. पुष्पाने रिवाजाप्रमाणे तिच्या गळ्यातला खानदानी हार तिने आपल्या सुनेला घातला. पुष्पाने आरतीची थाळी घेऊन केतकीला कुंकू लावले. भाकरीचा तुकडा ओवाळून फेकला आणि तिला धान्याचे माप ओलांडून घरात यायला सांगितले. केतकीने पुष्पाला मिठी मारली. त्या बिना आईच्या मुलीची मिठीने तिच्या हृदयात आईची ममता जागृत झाली. सुनेला तोंड भरून तिने आशीर्वाद दिला. केतकी खूप प्रेमळ स्वभावाची मुलगी होती. तिच्या लागवी बोलण्याने आणि प्रेमळ वागण्याने पुष्पाला तिच्याबद्दल पोटच्या पोरीसारखी माया वाटू लागली होती. तिच्याकडे पाहून ती राहुलची मुलगी आहे हे वाटून तिच्या मनात संताप निर्माण होई. पण केतकी आई म्हणून तिच्या अवतीभोवती राहत असे. आईची ममता जागृत झाली. बिना आईसाठी तरसलेली मुलगी. तिच्या वागण्याने पुष्पाच्या हृदयात आपोआप केतकीने सांगितले की पहिल्या मूळसाठी माहेरी घेऊन जाण्यासाठी माझे पप्पा येणार आहेत. त्यावर पुष्पाने निमित्त पुढे ढकलले. नाही सुनबाई, पप्पाला कशाला त्रास देतेस? हे काम भावाचं असतं. तुझ्या भावाला बोलव, पहिला मूळ त्याच्यासाठी घ्यायला. तिथेही तिने राहुलला येण्याचे टाळले. केतकीचा भाऊ अजय याला व आपल्या बहिणीला माहेरी पहिले मुळासाठी घेऊन गेला. एका संध्याकाळी केतकी फोन घेऊन पुष्पाजवळ आली. तुमच्याशी बोलायचं म्हणत आहेत. केतकीसमोर पुष्पाला अगदी कसं तरीच वाटलं. एक व्याही आपल्या मुलीच्या सासूशी फोनमध्ये बोलणं बरोबर आहे का? तिला वाटलं
तिला वाटलं केतकीला काय वाटलं असेल. मनामध्ये तर राहुलचा खूप राग आलेला होता, पण वरती तसं न दाखवता तिने आपल्या सुनेजवळून हसत फोन घेतला. बर आणि इकडे, तब्येत ठीक आहे ना पप्पांची? ती तिच्या वागण्यात सहजपणा आणत म्हणाली. तिने फोन घेऊन कानाला लावला. तिकडून आवाज आला, हॅलो पुष्पा, मी राहुल. तिला खूप संताप येत होता आता तरी, पण तिने तसं न दाखवता केतकीसमोर बोलतच राहिली. बोला, आपण ठीक आहात ना? तब्येत वगैरे? तिकडून राहुल बोलला, मी तुझ्याशी काही बोलू इच्छितो. पुष्पाने इकडून बोलणे चालूच ठेवले. हो बोला. केतकी ठीक आहे. आपण कशाला त्रास घेता? आम्ही तिला पाठवून देऊ. तो तिकडून काहीतरीच दुसरंच बोलत होता. तिला माहीत होतं त्याच्या बोलण्याला काटत ती काहीतरी दुसरंच बोलत होती. इकडून केतकीसमोर सहज काहीतरी बोलावं म्हणून बोलत गेली. शेवटी म्हणाली, घ्या तुमच्या मुलीशी बोला. असं म्हणून तिने फोन केतकीच्या हातात दिला आणि अगदी संतापात बाहेर हॉलमध्ये आली. त्याच्या तिकडून काहीतरी सांगण्याने तिचं डोकं भडकून गेलं होतं. ती संतापात स्वगतच म्हणाली, काय नालायक माणूस आहे हा, लायकीचा नाहीस. आत्ता या वयात तो मला भूतकाळातल्या प्रेमाची आठवण करून देत होता. असा संस्कारहीन माणसाला एवढे सुंदर गोड मुलं कशी दिली देवाने? या वयातही असं वळण याचं. अशा नालायक माणसाचं तोंडसुद्धा पाहायची इच्छा नाही. राहुलशी प्रेम करणं तिला इतकं महागात पडलं होतं. आयुष्याच्या मध्यान टप्प्यावर येऊनसुद्धा राहुलचा अतीत तिचा पिच्छा सोडत नव्हता. 30 वर्ष लोटले गेले होते. तिला वाटलं आता सगळं संपलंय. आपल्या भूतकाळातल्या घटना मागे पडून गेल्या. आत्ता एवढा प्रेम करणारा नवरा, मुलगा, सून, भरलेलं कुटुंब, अगदी सुखात आहे मी. पण एवढ्या वर्षानंतर तिचा भूतकाळ तिचा पिच्छा करत तिच्या मागे आला. तिचं कामात लक्ष लागेना. तिचे मागचे दिवस जणू पुढे आले. राहुलशी प्रेम करण्याची फक्त एवढीशी चूक तिचा अतीत होऊन तिला छळत होता. केतकी खूप चांगली मुलगी असूनसुद्धा पुष्पा उगाचच तिच्यावर डाफरत असे. ती बिचारी कन्फ्यूज होत असे. एवढी मायाळू सासू माझी नाही जेव्हा अशी का म्हणून वागते? पुष्पालाही तिची चूक समजत असे, पण ती नंतर सुनेची माफी मागायची. एक दिवस अशीच दुपारी सगळेजण जेवायला बसले होते. सौरभ पण घरीच होता. आत्ताच्या मुलींना स्वयंपाक येत नाही, पण केतकी मात्र स्वयंपाकात अगदी सुगरण होती. लहानपणापासून आई गेलेली होती तिची, म्हणून सगळीच कामं तिला करावी लागायची. अगदी छान स्वयंपाक करून तिने सगळ्यांना वाढले. सौरभ जेवत होता व केतकीकडे प्रेमाने बघत होता. विकासने सुद्धा जेवण चालू केले आणि म्हणाला, सुनबाई, अगदी झक्कास केलं आहे सगळं जेवण, आणि डाळ तर अगदी तुझ्या सासू बनवते तशीच बनवली आहेस. विकासने पाहिलं होतं. एवढं सगळं सुनेची तारीफ चालत होती. सगळे आनंदाने जेवत होते आणि पुष्पाचं कुठेच लक्ष नव्हतं. उगाचच ताटात हात घालून ती भात चिवडत होती. ते पाहून तिला बोलतं करण्यासाठी विकास असं म्हणाला होता, पण तिचं लक्ष कुठंच लागत नव्हतं. तिच्या मनात राहुलचाच विचार घोळत होता. तिला वाटत होतं हे लग्न जमलं नसतं तर आपल्याला एवढं टेन्शन आलंच नसतं. आई, असं म्हणून सौरभने तिला हलवले. ती एकदम दचकून उठली आणि हो जेवते आहे ना असं म्हणून नुसते भाताचे घास घेऊ लागली आणि केतकीकडे बघून एकदम चिडली. हा असा स्वयंपाक केलास तू? चव नाही बिलकुल. आणि भरल्या ताटावरून उठून ती बेडरूममध्ये गेली. विकास, सौरभ आणि केतकी तिघेही एकमेकांकडे आश्चर्यचकित होऊन बघू लागले. सौरभ म्हणाला, आईला काय झाले पप्पा? विकास म्हणाला, तिची तब्येत बरी नसेल वाटतं. मी बघतो. सुनबाई, तू मनाला लावून घेऊ नकोस. तू स्वयंपाक छान बनवला आहेस. पुष्पा अशी कधीच नव्हती. काय झालं काय माहीत? विकास बेडरूममध्ये गेला. उशीमध्ये तोंड खुपसून पुष्पा हुंदके देऊन रडत होती. विकास तिच्याजवळ जाऊन तिच्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला.
त्यामुळे तिला जास्तच हुंदका दाटून आला होता. ती त्याच्या खांद्यावर डोकं ठेवून रडू लागली. विकास तिला बराच वेळ थोपटत राहिला. नंतर हळूच विचारले, काय झालं पुष्पे? सांग ना, अशी काय करते आहेस तू? सून किती चांगली आहे आपली, स्वयंपाक छान बनवते, किती विनम्रशील आहे. तुला तर आनंदात राहायला पाहिजे ना. सौरभच्या लग्नापासून पाहतो आहे, तुझे चित्त ठिकाणावरच नाही. सांग ना, काय झाले तुला? तुझ्या मनात काय आहे? ती म्हणाली, काहीच नाही. मला थोडं डोकेदुखीचा त्रास आहे. खूप अस्वस्थ वाटत आहे. म्हणून काही कारण नसताना असा चिडचिडेपणा होतो आहे माझ्याकडून. सॉरी विकास, माफ करा मला. तुम्ही सगळे खूप चांगले आहात. केतकी पण किती चांगली मुलगी आहे. पण माझ्या त्रासामुळे, उगाचच माझ्यामुळे असं वागलं जात होतं. विकास म्हणाला, अगं त्यात काय एवढं रडायचं? तुला डॉक्टरकडे दाखवू. सांगायचं नाही का अगोदरच? वेडी कुठली, लहान मुलासारखे रडतेस. आपला मुलगा जसा समजदार तशीच सूनसुद्धा मिळाली आहे. काही वाटणार नाही त्यांना पण. सांगेन मी समजून. ती मानेनेच हो म्हणाली. तिला खूप पश्चाताप वाटत होता नवऱ्याला खोटं बोलल्याबद्दल. तिच्या मनात आलं, विकास किती चांगले आहेत, किती प्रेम करतात माझ्यावर. त्यांनी स्वतः माझ्यापासून काही लपवलं नाही आजपर्यंत. आणि मी गेल्या 30 वर्षापासून माझा अतीत भूतकाळ त्यांच्यापासून लपवत आहे आणि स्वतःलाही त्रास करून घेत आहे. पण आत्ता सांगून उपयोग काय? वर्ष उलटली. आता सांगितलं तर विकासला काय वाटेल? माझ्यावरचा पूर्ण विश्वासच उडेल त्यांचा. आणि असेही मी विकासवर खूप प्रेम करते. त्यांचेही माझ्यावर खूप प्रेम आहे. गोष्टींनी माझ्या संसारात कलह निर्माण होईल. सोन्यासारखा मुलगा, सून या त्यांच्यापेक्षा नकोच. सांगायला विकासला. तिच्या डोक्यावर प्रेमाने केसांमधून हात फिरवत राहिला. विचार करतच आणि विकासच्या प्रेमामुळे तिला केव्हा झोप लागली कळलंही नाही. सकाळचे 5 वाजलेले होते. पुष्पाला जाग आली आणि तिला पाठीवर हात ठेवून सांगितलं, झोप ग थोडी. आता सून आली आहे घरात. घाई नको करत जाऊ उठायची. पड निवांत थोडी. रात्री तब्येत बरोबर नव्हती तुझी. आराम करत जा. आराम केल्याने तुझा मेंदूही शांत राहील, चिडचिडेपणा कमी होईल. तो म्हणाला, काय हो मी काय अशी नेहमीची चिडते का? सौरभ आणि केतकीला सॉरी बोलेन मी. विकास म्हणाला, अगं तसं नाही, मस्करी केली ग तुझी. आपल्या मुलांच्या मनात काहीच नाही. आई आहेस तू त्यांची. काय थोडंसं रागवायचाही हक्क नाही का तुझा? आणि सुनेवर बिनकामाचं ओरडलं नाही, ती सासूच काय राहील. थोडा सासूपणा नको का दाखवायला? पुष्पा म्हणाली. चिडवा मला तुम्ही कितीही, पण माझा मुलगा आणि सून चांगले आहेत, ते समजून घेतील मला. आणि हळू बोला, मुलगा सून घरात आहेत, काय म्हणतील ते? यावेळेस काय गप्पा मारत आहेत मम्मी पप्पा? विकास म्हणाला. काय म्हणतील? एवढंच म्हणतील फक्त. म्हाताऱ्यांना जवानी आली. पुष्पाने लाजून मान बाजूला फिरवली आणि ईश, असं हे काहीतरीच काय बोलता असं तुम्ही? माझ्या बायकोसमोर बोलतो आहे, दुसरीकडे थोडंच बोलतो आहे. हसतच विकास बोलला. तिने प्रेमाने विकासच्या छातीवर डोकं ठेवले आणि विकासनेही तिला प्रेमाने मिठी मारली. ती मनात म्हणाली, खरंच किती समजदार आणि प्रेमळ नवरा आहे माझा. आणि माझ्या आयुष्यात हे नवीनच वादळ घोंगावते. आणि हे अतीतचे वादळ केव्हा शमेल काय माहीत. सौरभच्या लग्नाला जवळजवळ 1 वर्ष पूर्ण झाले होते. पण या 1 वर्षामध्ये राहुलने पुष्पाला भेटण्याचा, तिच्याशी नातं वाढवण्याचा खूप प्रयत्न केला. पण पुष्पाने त्याला कुठलाच मोका दिला नाही. त्याला टाळतच गेली. त्याची कोणत्याही प्रकारे डाळ शिजू दिली नाही. सौरभचे विदेश जाणं 1 वर्ष टळे होतं. इथेच त्याची कंपनी त्याला चांगला पगार व चांगल्या सुविधा देत होती. म्हणून सौरभची बायको केतकी सुद्धा सौरभसोबत बेंगलोरला गेली. पण या 1 वर्षात खूप काही बदलले. खूप घटना घडल्या. वेळेचा काय भरोसा असतो. तिच्यासोबत खूप काही घडत चालतं. आयुष्य जगत असताना खूप दुःख संकट येतात. मध्येच थंड वाऱ्याच्या झुळूकसारखं सुखही येतं. असंच पुष्पाचं आयुष्यही चालत होतं.
मध्येच सौरभ आणि केतकीने आनंदाची बातमी दिली. घरात बाळाची चाहूल लागली. पुष्पाने सुनेसाठी खूप काही करून पाठवायचे, पण सौरभने बोलवून सुद्धा पुष्पा बेंगलोरला गेली नाही, कारण मुलीच्या घरी राहुलचं येणं जाणं चालूच असायचं. म्हणून पुष्पाने काही ना काही कारणं सांगून ते टाळलं. विकास मात्र एकटे जाऊन यायचे. एक दिवस पुष्पावर मात्र आभाळच फाटले. एका रात्री विकास झोपले असताना देवाघरी गेले. डॉक्टरकडे नेले तर डॉक्टरांनी हार्ट अटॅकमुळे निधन झाले असं सांगितलं. पुष्पा दाय मोकलून रडू लागली. तिला कुठलीच आता शुद्ध उरली नव्हती. कुणीतरी नातेवाईकांनी सौरभला निरोप दिला. सौरभ आणि केतकी धावतच आले आणि त्यांच्यासोबत राहुलसुद्धा. 13 दिवस राहून विकासचा दशक्रिया विधीचा कार्यक्रम आटोपून राहुल आणि केतकी सौरभ जायला निघाले. सौरभ आईला बोलला, आई, आत्तापर्यंत ठीक होते, पप्पा होते तुझ्यासोबत, पण आता मात्र तू आमच्यासोबत यायला हवे. तू एकटी कशी राहशील इथे? केतकीसुद्धा बोलली, चला ना आई. पण पुष्पा म्हणाली, नको सौरभ बेटा, मी इथेच राहीन. इथलं हे सगळं कोण बघेल? हे घर तुझ्या पप्पाने किती मेहनतीने बनवलं होतं. या घरात किती जीव होता त्यांचा. ते घर असं सुने करून जाणं मला आवडणार नाही. तुझ्या पप्पांचं अस्तित्व इथेच आहे. जा तुम्ही सुखाने राहा बाळांनो. माझी काळजी करू नका, मी राहीन इथे आणि माझ्यासोबत शांताही आहे ना. असं सांगून यावेळेसुद्धा तिने जाण्याचं टाळलं आणि इथेच थांबले. सगळे गेले आणि ती घरात एकटीच राहिली. त्यानंतर राहुलचं येणं जाणं पुष्पाकडे जास्तच वाढले. घराची जिम्मेदारी स्वतःहून उचलू लागला. अगोदर तिला खूप संताप येई, पण त्याचं अगदी शालीनतेचं वागणं पाहून ती शांत राही. ती तिचा अतीत कधीच व्यक्त करत नसे आणि राहुलसुद्धा जसं काही झालंच नाही अशा प्रकारे शांतच राही. तिचा आजपर्यंतचा खर्च विकासच्या पेन्शनवर चालत असे आणि विकास गेल्यानंतर जी थोडंसं बँक बॅलन्स होतं त्यावरच ती भागवत असे. मुलाजवळसुद्धा तिने कधी पैशाची मागणी केली नाही. विकास गेल्यानंतरही ती स्वाभिमानानं जगत राहिली. कधी कोणापुढे हात पसरला नाही. तिने स्वतः विचार केला, आपण अजून हातपायांनी धड आहोत. ती वरच्या मजल्यावर राहत असे. खालच्या मजल्यावर ट्युशन घेण्याचं तिने ठरवलं. तिच्या मते वेळ पण जाईल, 2 पैसेही स्वतःच्या खर्चासाठी मिळतील आणि मुलांमध्ये चित्त पण रमेल. असं म्हणून तिने मुलांचे क्लास घेण्याचा निर्णय घेतला. एक दिवस राहुल सकाळीच आला. पुष्पाने त्याला चहा वगैरे दिला आणि त्याने हळूच पुष्पाजवळ गोष्ट काढली. तुम्ही स्वतःच्या जीवनासाठी काही विचार केला आहेस का? पुष्पा म्हणाली, हो, तेच करते आहे मी. राहुल थोडा वेळ विचार करत राहिला आणि एक मान वरती करून पुष्पाच्या नजरेस नजर भिडवली. ज्यावेळी लग्ना अगोदर राहुलच्या याच समोहित नजरेत पुष्पा अडकली होती अशी ती नजर. पण पुष्पा आज त्या नजरेला बळी पडणार नव्हती, कारण वेळ सगळं बदललेलं होतं आणि पुष्पाच्या हृदयावर विकासच्या प्रेमाचा ठसा उमटलेला होता. आणि एकदम बोलला, पुष्पा. हे शब्द ऐकून तिला संताप तर आलाच, पण ती शांत राहिली आणि तो काय म्हणतो हे ऐकून घेऊ लागली. राहुल म्हणाला, पुष्पा, 30 वर्ष अगोदर जी चूक माझ्याकडून झाली ती चूक सुधारण्याचा मौका मला देशील का? तिला आश्चर्य वाटलं नाही. ती जाणून होती की एक ना एक दिवस हेच होणार आहे. राहुल असंच बोलणार. त्याला 30 वर्षापासून खरंच पश्चाताप झाला होता. तिला त्याची दया आली. जी व्यक्ती माझ्या सुनेचा बाप आहे तो भूतकाळातल्या अतीतापासून मुक्त झालेला नव्हता. त्याचं मन पश्चातापाने भरलेलं होतं. किती अभागी असतात ना अशी लोक. पश्चातापाने खितपत पडलेले असतात. त्याच्यात कुठल्याही प्रकारची हिंमत नसते, पण त्यांची इच्छाशक्तीच मरून गेलेली असते. ती राहुलला अगदी शांतपणे म्हणाली, हे बघा, जेव्हा न जाणवतेपणाने माझ्याकडून चूक झाली होती
तुमच्या प्रेमात पडण्याची. तेव्हा मी स्वतःला खूप दोषी समजत होते, स्वतःला खूप कोसलं होतं. पण त्यावेळचं माझं कमी वयातलं आकर्षण हे स्वाभाविक होतं. आयुष्याचं हे वळण स्वाभाविक होतं. पण आता तुमचा हा निर्णय स्वाभाविक नाही. तुमचं आयुष्याचं खालीपण भरायला पाहत आहेत तुम्ही आता. ही आता तुम्हाला लाज वाटली पाहिजे. हे बघा राहुलजी, मी तुम्हाला शेवटचं सांगते. आज अमावस्याची काळी रात्र आहे. या अमावस्याच्या काळ्या रात्रीला अजून जास्त काळी बनवण्या अगोदर इथून तुम्ही लवकर चालते व्हा आणि हे सगळं इथेच विसरायचं. आजपासून तुम्ही फक्त माझ्या सुनेचे पिता आहेत, माझ्या मुलाचे सासरे आहोत. एवढंच नातं आता आपल्यामध्ये राहिलं. आजपासून माझ्या डोळ्यासमोर येऊ पण नका आणि माझ्याशी बोलण्याचा प्रयत्न तर करूच नका. राहुल खाली मान घालून शर्मेने ताबडतोब निघून गेला. तिची जीत झाली होती. तिच्या आणि विकासच्या प्रेमाची जीत झाली होती. तिच्या आयुष्यातली जी पश्चातापाची सतत टांगती तलवार होती, ती आता कायमची बोथट झाली होती. तिला विकासची खूप आठवण येऊ लागली. दिवाळीचे पर्व सुरू होते. पुष्पाच्या घरातला दीप म्हणजे तिचा नवरा विकास तर तिच्या आयुष्यातून गेला होता. पण पश्चातापाचे सावट मात्र कायमचे टळले होते. आज दिवाळी होती. विकासच्या जाण्याने तिच्या आयुष्यात दिवाळीच्या दिवशी अमावस्याची काळी रात्र उगवली होती. पण मात्र पुष्पाच्या हृदयात विकासच्या प्रेमाची, विश्वासाची ज्योत अखंड तेवत राहिली. न डगमगता कितीही वादळं आली तरीही आपल्या विश्वासाची ओंजळ त्यावर तिने अलवार धरून ठेवली. विकासच्या प्रेमाची ज्योत अखंड तेवत ठेवली आणि आज ती भूतकाळातल्या अतीताच्या पश्चातापातून मुक्त झाली होती. तिच्या आयुष्यातलं वादळ आता संपत आलं होतं. तिच्या आयुष्यातलं वादळ आता संपलं होतं. मन स्वच्छ झालं होतं. विकासच्या प्रेमाने काठोकाठ भरलं होतं. तुम्हाला हा भाग कसा वाटला ते कमेंटद्वारे सांगायला विसरू नका. हा भाग तुम्ही शेवटपर्यंत पाहिलात त्याबद्दल तुमचे मनापासून आभार. या कथेचे अगोदरचे भाग चॅनलवर अपलोड आहेत, कृपया ते पाहावेत. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. लवकरच भेटूयात एका नवीन कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.